राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कर. ध्वज विजयाचा उंच धरारे. लेखक चारुदत्त कडू. परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली तेव्हा अनेक स्वयंसेवकांना त्यांनाच या संघटनेचे गुरु बनवायचे होते. कारण डॉक्टर हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी होते. पण त्यांच्या आग्रहाला न जुमानता डॉक्टर हेडगेवार यांनी हिंदू संस्कृती, ज्ञान, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरु म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. भारतात गुरुशिष्य परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. क्षेत्र कुठलेही असो, त्या क्षेत्रात प्रावीण्य प्राप्तीसाठी, परब्रह्माची ओळख होण्यासाठी अथवा त्या क्षेत्रातील बारकाव्यांचा अभ्यास करायचा असेल तर गुरुचे असणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. शिष्यामधील ऊर्जा ओळखून त्यातील संपूर्ण सामर्थ्य विकसित करण्यात गुरुची भूमिका सहाय्यकारी ठरते. भारतीय संस्कृतीत सृष्टीच्या आरंभापासूनच गुरुचे महत्त्व शाश्वत स्वरूपात दिसून येते. वेगवेगळ्या कालप्रवाहातही गुरुचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. भारतीय संस्कृती अद्वितीय असून यात गुरुला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्याची पूजा केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणारा आणि ज्ञानाच्या शाश्वत प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. गुरु भारतीय जीवनात सत्व, तत्व, सत्य स्वरूपात आढळतो, जो आपल्या कृपेने मनुष्याचे वर्तमान जीवनच नव्हे तर परलोक देखील सुधारतो. तो सद्गुणाचा मार्ग मोकळा करतो. म्हणूनच भारताच्या शाश्वत परंपरेने गुरुला दोन्ही रूपांमध्ये, धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थाने साकार आणि निराकार या स्वरूपात स्थापित केले आहे. गुरुपौर्णिमा हा सनातन हिंदू परंपरेतील सर्व गुरूंबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणारा महत्त्वाचा सण आहे. जगभरातील सर्व सनातनी हिंदू हा सण उत्साहात साजरा करतात. हा दिवस हिंदू कालगणनेतील आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो इंग्रजी कॅलेंडरच्या जून ते जुलै महिन्यात येतो. ज्या दिवशी शिवाने आपल्या आदिगुरु रूपात सप्तऋषींना योगविद्येचे ज्ञान देण्यास सुरुवात केली, त्या प्रसंगाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही संबोधतात, कारण या दिवशी महाभारताचे लेखक आणि वेदांचे संकलक ऋषी वेदव्यास यांचा जन्मदिवस देखील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्ष प्रतिपदा, विजयादशमी, मकर संक्रांती, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा आणि रक्षाबंधन हे 6 उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यातील गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. हा सण संघात शाखा स्तरावर साजरा केला जातो आणि स्वयंसेवक गुरुपूजन करून गुरुबद्दलची कृतज्ञता प्रकट करण्यासाठी गुरुदक्षिणा देखील अर्पण करतात. वर्षातून एकदाच हा सण साजरा होतो आणि त्यानिमित्ताने गोळा झालेल्या गुरुदक्षिणेतून संघाचे वर्षभरातील उपक्रम पार पडतात. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मुख्यतः 2 कारणे आहेत. पहिले, भारताची गुरुशिष्य परंपरा या शतकानुशतके प्राचीन काळापासून चालत आलेल्या श्रद्धेय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा पुढे नेणे. आणि दुसरे, संघटनेच्या कामकाजासाठी आर्थिक व्यवस्था करणे. संघाच्या सुरुवातीच्या काळात संघटन कार्यासाठी संघ केवळ स्वयंसेवकांकडूनच योगदान घेईल हा निर्णय घेण्यात आला होता. संघटनात्मक कार्यासाठी गुरुदक्षिणेची अशी पद्धती विकसित करण्यात आली की स्वयंसेवक वैचारिकदृष्ट्या प्रशिक्षित होण्यासोबतच आर्थिक योगदान देखील देतील, जे संघटनात्मक कार्यासाठी वापरले जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजींच्या मते गुरुदक्षिणा म्हणजे निश्चित रक्कम देण्याचा आग्रह किंवा नियमितपणे देणगी गोळा करणे नाही. हे काम पूर्णतः ऐच्छिक आहे. जीवन कष्टमय झाले आहे. कुटुंबाचे पालनपोषण योग्यरित्या करणे शक्य नाही किंवा लोक म्हणतील की मी कमी पैसे दिले आहे म्हणून हे पूजन पुढे ढकलू नये. एखादी व्यक्ती अंतःकरणातील श्रद्धेने ओतप्रोत होऊन ध्वजापुढे नतमस्तक झाली आणि तिने फक्त एक फूल अर्पण केले तरी ते पुरेसे आहे. या भावनेने दिलेला एक पैसा देखील धनवान व्यक्तीने दिलेल्या हजारो रुपयांपेक्षा मोलाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानले आहे. भगवा ध्वज त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हाच ध्वज आपल्या राष्ट्रीय आणि मानवी जीवनाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. भगव्या ध्वजाने हिंदूंना निरंतर त्याग, बलिदान, शौर्य आणि भक्तीची प्रेरणा दिलेली आहे. हाच ध्वज हिंदू समाजाच्या संघर्षाचा आणि विजयरथाचा सदैव साक्षीदार राहिलेला आहे. भगव्या ध्वजाशिवाय हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म यांची कल्पनाही आपण करू शकत नाही. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली नागपुरात 17 युवकांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्थापनेच्या 3 वर्षानंतर म्हणजे 1928 साली संघात प्रथम गुरुपूजनाचे आयोजन केले गेले. तेव्हापासून गुरुपूजनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे आणि भगवा ध्वज संघात गुरुस्थानी ठेवला आहे. संघात भगव्या ध्वजाची प्रतिष्ठा सरसंघचालकांहूनही वरची आहे. संघाने आणि संघप्रमुखांनी भगव्या ध्वजाला गुरुस्थानी प्रतिष्ठित केले आणि काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा नवा मार्ग शोधून काढला. त्याने कोणतीही व्यक्ती, ग्रंथ अथवा कुठल्या देवतेला वा मूर्तीला गुरुचे सर्वोच्च स्थान न देता तत्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरुस्थानी प्रस्थापित केले. यामागे साधी भावना अशी होती की कुठलीही व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती पतित होऊ शकते, आपल्या मूळ स्वभावापासून भरकटू शकते, पथभ्रष्ट होऊ शकते. पण भगव्या ध्वजाला, ज्यातील भगवा रंग त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे, त्याला जर गुरुस्थानी मानले तर तो आपल्या तत्वांपासून यत्किंचितही ढळणार नाही. जेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली तेव्हा अनेक स्वयंसेवकांना संस्थापक म्हणून त्यांनाच या संघटनेचे गुरु बनवायचे होते. कारण डॉक्टर हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी होते. पण त्यांच्या आग्रहाला न जुमानता डॉक्टर हेडगेवार यांनी हिंदू संस्कृती, ज्ञान, त्याग आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरु म्हणून प्रतिष्ठित करण्याचा निर्णय घेतला. संघाने भगव्या ध्वजाला सर्वोच्च दर्जा का दिला याचे कोडे अनेकांना आजही उलगडलेले नाही. भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये अनेक धार्मिक, आध्यात्मिक संघटनांनी त्यांच्या संस्थापकांनाच गुरु म्हणून स्वीकारले असून त्याच भावनेतून श्रद्धेपोटी त्यांची पूजा अर्चना केली जाते. भक्ती चळवळीच्या समृद्ध परंपरेतही एखाद्या व्यक्तीला गुरु मानण्यात कोणतीही अडचण नाही. तथापि ही प्रचलित परंपरा मोडून संघात डॉक्टर हेडगेवारांऐवजी भगव्या ध्वजाचा गुरु म्हणून स्वीकार करण्याच्या विचाराकडे जगाच्या समकालीन इतिहासात एक अद्वितीय उपक्रम म्हणून बघितले जाते. जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या संघटनेत जर एखाद्या ध्वजाला सर्वोच्च दर्जा दिला जात असेल तर तो निश्चितच गंभीर विचार करण्यासारखा विषय आहे. गुरुचे गुण आपल्यातही आले पाहिजेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी आपल्या गुरुदक्षिणा या पुस्तकात म्हणतात, आपण ज्या गुरुची पूजा करतो त्याचे गुण आपल्यातही आणले पाहिजेत. जर आपण ते गुण स्वतःमध्ये आणले नाहीत तर आपली कर्तव्यपूर्ती होणार नाही. जो आपल्या गुरुसोबत सर्वात जास्त एकात्म आणि एकरूप आहे तोच त्याची पूजा करू शकतो, दुसरा कोणीही नाही. आपल्याकडे असे म्हटले गेले आहे की पूजा करता करता आपण स्वतः ईश्वर रूप
आणि शिवरूप झालो पाहिजे. आपण ज्या आदर्शाची पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत त्याच्याद्वारे निर्देशित जीवन आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुरुची श्रेष्ठता आपल्यात निर्माण केली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत हो वे शेषाद्री यांच्या मते भगवा ध्वज शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि परंपरेचे एक श्रद्धेय प्रतीक आहे. जेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली तेव्हा त्यांनी हा ध्वज स्वयंसेवकांपुढे सर्व राष्ट्रीय आदर्शांचे सर्वोच्च प्रतीक म्हणून सादर केला आणि त्यानंतर व्यास पौर्णिमेच्या दिवशी गुरु म्हणून भगव्या ध्वजाची पूजा करण्याची परंपरा सुरू केली. संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी एका भाषणात भगव्या ध्वजाची महती सांगितली आहे. ते म्हणतात, संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी एक गोष्ट निसंदिग्धपणे सांगून ठेवली आहे. संघात कोणी व्यक्ती आपला आदर्श नाही. आपला आदर्श आहे भगवा झेंडा. परंतु निर्गुणाची उपासना कठीण असते. तत्वाला आदर्श मानणे ही अतिशय कठीण बाब आहे. बाल स्वयंसेवक शाखेत येतात कारण त्यांना देशासाठी काम करण्यासाठी योग्य व्हायचे असते. त्यांच्यासाठी तर तत्वाचे पालन अधिक कठीण आहे. सगुणोपासनाच करायची असेल आणि कुणा व्यक्तीचीच आदर्श म्हणून पूजा करायची असेल तर त्यांनी पुराण काळातील रामभक्त हनुमान आणि ऐतिहासिक काळातील छत्रपती शिवरायांची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या हिंदू समाज जीवनात भगव्या ध्वजाचा आदर करण्याची प्राचीन परंपरा आहे. वेद काळापासून आस्थागयत हिंदू समाज या रंगाशी आपले नाते जोडत आला आहे. आपल्या भावभावना या रंगात रंगवण्यात स्वतःला धन्य मानत आला आहे. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी ऋग्वेदाच्या मंत्रांचा घोष करणाऱ्या आपल्या पराक्रमी आणि वैभव आकांक्षी पूर्वजांनी भगवान सूर्यनारायण आणि अग्निनारायण यांच्या भक्तिभावनेपोटी आपले ध्वज त्यांच्यासारखे सोनेरी तेजाने शोभायमान बनवले. सूर्य आणि अग्नीच्या रंगासारखा दिसणारा हा ध्वज पिवळ्या आणि लाल रंगाच्या आकर्षक मिश्रणाने बनवण्यात येत असे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे प्रकाशमान होणाऱ्या अरुणाच्या रमणीय तेजाची आठवण करून देणाऱ्या या ध्वजाचा उल्लेख वैदिक साहित्यात अरुण केतू या नावाने योग्यरित्या केला आहे. प्राचीन काळापासून समाज ज्या भगव्या ध्वजाचा आदर करीत आला आहे तो ध्वज हिंदू समाजावर परकीय आक्रमणे झाली तेव्हा समाजाचा आत्मविश्वास, धैर्य आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी फडकवला जात असे. याचे वर्णन इतिहासात आले आहे. संपूर्ण जगत में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू तुरक द्वंद्व भाजे, अशी अंतस्फूर्तीतून गर्जना करून ज्यांनी हिंदू समाजाच्या रक्षणासाठी हातात कृपाण घेऊन हजारो अनुयायांची फौज उभी केली त्या श्री गुरु गोविंद सिंहजींच्या हातात भगवा ध्वज फडकत होता. पुनरुज्जीवनाचे प्रतीक बनलेला केसरी ध्वज महाराजा रणजित सिंग यांच्या काळात गुरु गोविंद सिंग यांच्या अनुयायांनी सेनापती हरिसिंग नलवा यांच्या नेतृत्वात थेट काबूल कंधारवर फडकवला होता. जेव्हा मुस्लिमांनी राजस्थानवर हल्ला केला तेव्हा तेथील सूर्यवंशी राजपुतांनी भगवी वस्त्रे परिधान केली व राणा सांगा आणि राणा प्रताप यांच्या नेतृत्वाखाली अरवली टेकड्यांच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला. त्यावेळीही हाच अरुण ध्वज त्यांना प्रेरणा देत होता. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वंशज आणि अनुयायांनी हिंदू पदपादशाहीची मंगल आकांक्षा साकार करण्यासाठी केलेला अभूतपूर्व संग्राम भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली लढला गेला. इतिहासाची पाने आपल्याला सांगतात की छत्रपती शिवरायांपूर्वी मुसलमानांनी आक्रमणे रोखण्यासाठी ज्यांनी आपल्या बलाढ्य सैन्याची मजबूत भिंत उभारून त्यांना दक्षिण भारतात प्रवेश करणे अशक्यप्राय केले त्या विजयनगरच्या राजांना देखील या संजीवक आणि पवित्र ध्वजाचे आशीर्वाद मिळाले होते. त्याचप्रमाणे हिमालयाचे पावित्र्य जपणाऱ्या आणि हिंदू धर्म टिकवून ठेवणाऱ्या
नेपाळच्या राजवंशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सूर्यचंद्राने चिन्हांकित भगवा ध्वज आठवल्याशिवाय राहत नाही। या भगव्या ध्वजाने स्वतःला जागृत करण्याचे आणि वैभव संपन्न भौतिक जीवन निर्माण करण्याची प्रेरणा देण्याचे अद्भुत सामर्थ्य देखील अखंडपणे प्रकट केले आहे। 1925 साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज आपली शताब्दी साजरी करत आहे। या संघटनेच्या प्रेरणेने निरनिराळ्या 38 क्षेत्रात विविध संघटना स्थापन झाल्या असून त्यांनी त्या त्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न चालवला आहे। जीवनात भारतीय मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासोबतच साम्राज्यवाद्यांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचाही चंग या साऱ्या संघटनांनी बांधला आहे। या संघटनांचे कार्यकर्ते भारताच्या मठ मंदिरांमध्ये डोलाने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाचेच वाहक बनले आहेत। संघासोबत या संघटनांनीही भगव्याच्या पालखीचे भोई होण्यात धन्यता मानली आहे। भगव्याला गुरुस्थानी मानून संघाने काय साधले? एखाद्या व्यक्तीला गुरुस्थानी मानले असते तर काय घडले असते? भगव्याऐवजी दुसऱ्या रंगाचे ध्वज गुरुस्थानी का नाही? पांढरा ध्वज शांततेचा संदेश देतो, मग त्याची निवड का नाही? किंवा निसर्गाशी नाते जोडणारा हिरवा रंग का नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। त्याला उत्तरेही आहेत। संघाने ऐतिहासिक महत्त्व असलेला आणि संघटनेला एकजूट ठेवतानाच विकासाला सहाय्यक ठरणाऱ्या भगव्याची निवड केली आहे। देशाविरुद्धच्या युद्धांमध्ये याच ध्वजाने शत्रूविरुद्ध लढ्याची प्रेरणा दिली आहे। सांस्कृतिक राष्ट्रवादाचे विचार प्रखरपणे प्रतिबिंबित करणारा हाच भगवा आहे। ज्या ध्वजाचे पूजन दररोज स्वयंसेवकांपासून ते सरसंघचालकांपर्यंत सारेच जण करतात, ज्या ध्वज पूजनाने गेल्या 100 वर्षात संघामध्ये साधी फूट पडली नाही, ज्या ध्वजाने स्वयंसेवकांना आसेतू हिमाचल कार्य करण्याची प्रेरणा दिली, ज्याने स्वयंसेवकांच्याच नव्हे तर देशवासियांच्याही मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चितवले, जो भगवा वारकऱ्यांपासून टाळकऱ्यांपर्यंत आणि देशातीलच नव्हे तर परदेशातीलही भारतीयांना प्रेरणा देतो, त्या गुरुच्या चरणी लीन होऊया। लेखक सामाजिक राजकीय विश्लेषक आहेत।